नमस्कार, आर्सन वुड्सचे आशिष मित्तल आणि या व्हिडिओमध्ये आपण जेवणाच्या टेबलांबद्दल चर्चा करणार आहोत आणि मला खात्री आहे की या व्हिडिओनंतर तुम्हाला सर्व माहिती मिळेल। जेव्हा तुम्ही डायनिंग सेट शोधत असाल तेव्हा आम्ही डायनिंग सेट खरेदी करत असताना कोणत्या गोष्टींकडे लक्ष दिले पाहिजे ते आम्ही विचारात घेतले पाहिजे। एकतर तो ऑनलाईन असू शकतो किंवा तो दुकानात देखील असू शकतो। डायनिंग सेटमध्ये आमच्याकडे दोन गोष्टी असतात, टेबल आणि खुर्ची। तर डायनिंग टेबल आणि यासोबत खुर्ची। मी प्रथम खुर्चीपासून सुरुवात करेन आणि खुर्च्यांपासून। साधारणपणे काय होते? खुर्च्यांमध्ये आपल्याकडे हलशैवाय किंवा हलशैवाय दोन गोष्टी असतात। याप्रमाणेच हडल असलेल्या खुर्च्यांना मास्टर चेअर म्हणतात आणि त्या हलशैवाय खुर्च्या आयताकृतीमध्ये सामान्य जेवणात असतात आणि मास्टर चेअर सामान्यत हा आयताकृती आकार म्हणजे आपल्या दोन बाजू, राजा आणि राणी खुर्ची। राऊंड डायनिक्समध्ये संकल्पना खरोखर लागू होत नाही कारण गोलमध्ये प्रत्येक बाजू समान असते आणि यामध्ये आपल्या दोन मोठ्या बाजू आहेत, ही बाजू आणि ती बाजू। त्यामुळे आमच्याकडे मास्टर चेअर आहे आणि आमच्याकडे सामान्य खुर्ची आहे। जरी तुम्हाला मास्टर चेअर नको असेल तरीही आम्ही सर्व खुर्च्या सारख्याच देऊ शकतो, जसे या खुर्चीमध्ये आमच्याकडे सर्व खुर्च्या सारख्याच आहेत। ही खुर्चीची एकमेव संकल्पना आहे, सामान्य किंवा हडलसह। बाकी डिझायनिंग भाग आहे, मी तुम्हाला आणखी डिझाईन्स देखील दाखवतो। आता जेवणाच्या भागावर येतो। जेवणात आपण वरच्या भागापासून सुरुवात करू। शीर्षस्थानी अनेक पर्याय आहेत। हे एक साधा शीर्ष असू शकते, हे पूर्णपणे वक्र शीर्ष असू शकते, ही फक्त बॉर्डर असू शकते, फक्त बॉर्डरवर कोरीव काम आणि नंतर आमच्याकडे गोमेद, संगमरवरी, ग्रॅनाइटचे पर्याय असू शकतात किंवा यासारखे पर्याय असू शकतात जिथे आपल्याकडे यासारखे फिरणारे चाक आहे। आता हे सर्व पर्याय पुन्हा तुमच्या आवडीनुसार आहेत। जर तुम्ही ठेवू पाहत असाल तर त्याच्यावर एक संगमरवरी सांगा, मग आम्ही काय करतो, आम्ही एक सीमा प्रदान करतो आणि तुम्ही त्याच्यावर फक्त एक संगमरवर ठेवू शकता। तेच केस गोमेद किंवा ग्रॅनाइटचे असेल किंवा तुमच्याकडे कोरियन किंवा क्वार्ट्ज सारखे काहीतरी असेल तर ती नवीन गोष्ट आहे। त्यामुळे हे सर्व पर्याय बाजारात उपलब्ध आहेत, तुम्ही काहीही आणि जागा खरेदी करू शकता। टेबलच्या शीर्षस्थानी आम्ही सामान्यत हे पर्याय देत नाही कारण ते नाजूक आणि वाहतूक करणे खूप कठीण आहे। आता या टेबलला प्लेन टॉप आणि एक फिरणारे चाक देखील आहे क्लायंटच्या गरजेनुसार, त्यामुळे वरचा भाग या 4 किंवा 5 गोष्टींपुरता मर्यादित आहे। नंतर टेलचा खालचा भाग येतो। सामान्य जेवणाच्या सेटमध्ये आमच्याकडे दोन पर्याय आहेत, एक म्हणजे पाय, 4 पाय किंवा ते खांबाचे डिझाइन असू शकते। आता यात हत्ती आणि खांब मिळाले आहेत, त्यावर मी थोड्या वेळाने येईन, पण स्तंभाच्या भागाबद्दल हा मुद्दा आधी संपवू। साधारणपणे राऊंड डायनिंगमध्ये आमच्याकडे मध्यभागी खांब असतो आणि ही खांबाची संकल्पना आम्ही पूर्वी तयार केलेल्या लांब जेवणांमध्ये देखील आहे आणि आम्ही त्या आधीच्या अनेक डिझाईन्स तुम्हाला दाखवल्या आहेत। त्यामुळे खांब किंवा पुढचे पाय ही पायाच्या भागाची मूळ संकल्पना आहे। तर या संकल्पनात्मक गोष्टी आहेत। आता डिझाइन भाग येतो। खुर्चीच्या डिझाईन्समध्ये दोन गोष्टी आहेत, एक म्हणजे सिंगल साइड कोरिविंग, जसे की यामध्ये तुम्हाला मागचा भाग साधा दिसतो। दुहेरी कोरीवकाम। दुहेरी कोरीवकाम असे आहे, तुमच्या समोर जे कोरीवकाम आहे त्याचप्रमाणे युनिटच्या मागील बाजूसही नक्षीकाम आहे। जेवणाचे टेबल साधारणपणे सर्व बाजूंनी दिसतात कारण आम्हाला सर्वत्र फिरण्यासाठी आणि अभ्यागतांना किंवा कुटुंबाला सेवा देण्यासाठी जागा हवी असते। त्यामुळे हे सर्व बाजूंनी दिसते आणि दुहेरी कोरीवकाम खरोखर सुंदर दिसते। या बिंदूंमध्ये संकल्पना पूर्ण होतात। आकार आपल्या गरजेनुसार आहे। आता दुसरी गोष्ट रंगाची आहे। या आधुनिक काळात आपल्याकडे अनेक रंग आहेत। येथे तुम्ही एकापेक्षा जास्त शेडिंगसह ऑफ व्हाईट पाहू शकता। क्लायंटला अनेक रंगांची आवश्यकता असते, येथे आपण थोडे राखाडी पाहू, येथे आपल्याकडे सोने आहे, येथे आमच्याकडे ऑफ व्हाईट आहे। त्यामुळे हे सर्व रंग क्लायंटने निवडले आहेत, त्यांना कसे हवे होते ते आम्ही केले आहे। या एक मध्ये आम्ही रश सोनेरी रंग आहे। माझ्या मागे दुसरा सेट आहे, मी तुम्हाला थोड्या वेळाने दाखवतो, पण आधी याबद्दल बोलूया। तर थीमनुसार हे रंगाचे भाग आहेत। तुम्ही पूर्णपणे नैसर्गिक रंगासाठी जाऊ शकता, तुम्ही अक्रोड, महोगनी, चेरी फिनिशसाठी जाऊ शकता किंवा मग आमच्याकडे पुरातन सोने आहे, रश गोल्ड आणि मग आमच्याकडे ट्रिपल शेड, डबल शेड, गोल्ड लिफिंग, सिल्व्हर लिफिंग, शॅम्पेन लिफिंग असे बरेच पर्याय पूर्णपणे तुमच्या आवडीनुसार आहे। तर हा रंगाचा भाग आहे। मग आमच्याकडे फॅब्रिकचा भाग आहे। फॅब्रिक्समध्ये आमच्याकडे अमर्याद पर्याय आहेत। तुम्हाला हवे असलेले कोणतेही फॅब्रिक तुम्ही निवडू शकता। तुम्हाला कोणता रंग आवडतो ते तुम्ही आम्हाला कळवू शकता, आम्ही तुम्हाला त्या रंगात पर्याय देऊ। ते पोत असू शकते, ते जॅकवर्ड असू शकते, ते हॉलंड असू शकते, कापडाचे अनेक प्रकार उपलब्ध आहेत। त्यानुसार आम्ही तुम्हाला पर्याय देतो, आम्ही तो निवडतो, आम्ही वापरतो, अगदी याप्रमाणे। म्हणून जेव्हा आपण जेवणाच्या सेटबद्दल बोलतो तेव्हा आपल्याला समजून घेणे आवश्यक असलेले सर्व मुद्दे येथे आहेत। मग किंमत भाग येतो। गरजेनुसार किंमत आहे। सेट जितका मोठा असेल तितका जडकाम किंवा रंग
मग फॅब्रिक देखील, कारण आम्ही सुमारे रुपया आणि महागडे फॅब्रिक्स ग्राहकांच्या खात्यावर आहेत, त्यामुळे हे सर्व मुद्दे एकत्र येऊन खर्च काढतात. तुम्ही पाहत असलेल्या सर्व वस्तू टी कोटमध्ये आहेत. सॉलिड टी कोड आणि रंग टी कोडच्या वर आहेत. मी तुम्हाला एक व्हिडिओ देखील दाखवला आहे जिथे आम्ही टी कोड आणि ते कसे कार्य करते आणि रंग कसा आहे याबद्दल चर्चा केली आहे. आपण इच्छित असल्यास आपण त्या व्हिडिओमध्ये जाऊ शकता आणि ते देखील तपशीलवार पाहू शकता. आता हे डिझाइन जे आमच्याकडे आहे ते डिझाइन येथे पाहू आणि तुम्ही येथे काम पाहू शकता. क्लायंटला प्राण्यांची आकृती आवडते म्हणून आमच्याकडे येथे मोर आहे आणि पायावर तुम्हाला एक सुंदर कलाकुसर दिसते. हत्ती, आणि आम्हाला चारही बाजूंनी 4 हत्ती मिळाले आहेत. त्याचप्रमाणे खुर्चीच्या हँडलवर तुम्हाला हत्तीची रचना दिसते आणि हे क्लायंटच्या गरजेनुसार केले जाते आणि रंग संयोजन प्रत्येक गोष्ट क्लायंट स्वतः निवडते. तिला काही संकल्पना आवडल्या, काही संकल्पना हव्या होत्या आणि ती संकल्पना तिला जवळजवळ प्रत्येक गोष्टीत मिळाली. मी नंतर तुम्हाला इतर आयटम देखील दाखवीन जिथे आमच्याकडे बरेच सिंहाचे चेहरे आहेत आणि इतर आकडे देखील. दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ते दाखवतो. येथे आपण डायनिंग टेबलबद्दल चर्चा करत आहोत. तर ही खुर्ची आहे. मी परत ठेवतो आणि आता आपण याकडे जाऊया. याला दुहेरी कोरीव खुर्ची मिळाली आहे. एक पूर्ण कोरलेली शीर्ष आहे. एकदा काच त्याच्यावर ठेवला की तो ठीक होतो आणि लगेच वापरता येतो. मग आमच्याकडे हलशैवाय 8 खुर्च्या आहेत, त्यामुळे यामध्ये मास्टर चेअर नाही. आणि खुर्चीची रचना मी तुम्हाला याआधीही दाखवली आहे आणि ही खुर्ची आम्ही अनेक वेळा वेगवेगळ्या रंगात बनवली आहे. मला वाटते की आम्ही जवळपास सर्व रंग या खुर्च्यांसाठी केले आहेत कारण या सर्वात जास्त आवडलेल्या खुर्चीच्या डिझाइन आहेत आणि आम्ही या खुर्च्या जगभरात पाठवल्या आहेत. मी त्यावर बसेन, मी तुम्हाला दाखवतो. तुम्ही येथे पाहू शकता. ही एक अतिशय सुंदर रचलेली खुर्ची आहे आणि ती खरोखर चांगली दिसते. सर्व चित्रांमध्ये तुम्ही सर्व सन्स पाहू शकता. मी काही सन्स स्क्रीनवर प्रदर्शित करेन आणि मी ते येथे परत ठेवेन. आणि जर तुमची थीम पूर्णपणे आधुनिक असेल तर तुम्हाला कोणतेही कोरीवकाम नको असेल तर आम्हाला हा एक सन्स मिळाला आहे. अलीकडे केले आणि याला 4 फूट वरचा 4 फूट व्यास मिळाला आहे. आणि मग आमच्याकडे 4 खुर्च्या आहेत आणि अतिशय आरामदायी खुर्च्या आहेत. फक्त जेवणासाठी नाही तर तुम्ही ते तुमच्या घरात कुठेही वापरू शकता. मी त्यावर बसेन, मी तुम्हाला दाखवतो. आमच्याकडे असलेल्या ख्या आरामदायी खुर्च्या आणि खुर्च्यांचे आधुनिक डिझाइन. एक पूर्ण उशी असलेला खाली लाकडाचा थोडासा भाग तुम्ही पाहू शकता आणि हे पुन्हा सागवान लाकडात आहे. हे 4 आसनी आहे. तुम्हाला मोठा सेट हवा असल्यास आम्ही ते तुमच्यासाठी बनवू शकतो. फॅब्रिक्स, रंग, आकार, डिझाइन सर्व काही तुमच्या आवडीनुसार, तुमच्या गरजेनुसार तुम्हाला जे आवडते ते आम्ही देतो. आम्ही तुमच्या आवडीनुसार सर्व काही जुळवण्याचा प्रयत्न करतो आणि आम्ही भारतात किंवा भारताबाहेर काम करत असलेल्या जवळपास 50 देशांमध्ये तुमच्या घरी पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. कारखाना किंमत. फॅक्टरी किंमत म्हणजे तुम्हाला कुठूनही मिळू शकणारी सर्वोत्तम किंमत, कारण ही ट्रेडरची किंमत नाही, ही कमिशन एजंटची किंमत नाही. अतिरिक्त शुल्क घेणारे मध्यभागी कोणी नाही. आम्ही येथे थेट तुमच्यापर्यंत डिलिव्हरी करतो. तुम्हाला सर्वोत्तम किंमत मिळते. 3 डिझाईन्स मी तुम्हाला दाखवल्या आहेत. इतर शेकडो डिझाईन्स आधीपासून वेबसाईटवर YouTube व्हिडिओ आणि प्रशस्तीपत्रांमध्ये आहेत जे तुम्ही वेबसाईटवर पाहू शकता. आणि तुम्हाला त्यातले काही आवडत असेल, तुम्हाला काही बदल हवे असतील, तुम्हाला फॅब्रिक, रंग काहीही बदलायचे असेल तर आम्हाला कळवा. आम्ही ते बनवू आणि तुमच्या ठिकाणी पोहोचवू. तुम्हाला आमचे काम आवडेल अशी आशा आहे. कोणत्याही प्रश्नांसाठी नंबर येथे आहे. धन्यवाद.